हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला रेसिपी किंवा ब्लॉग किंवा दुसरा कोणता व्हिडिओ जास्त करून ताईंनो सांगणार नाही किंवा दाखवणार नाही. तर तुम्ही म्हणता ताई हा व्हिडिओ कधीच आहे आणि आवाज नाही त्याला, म्हणजे काय सांगितलं नाही. तर ताईंनो आज सुरुवात करते. मी सांगते तुम्हाला पहिलं, आज माझ्या चॅनलला यूट्यूबवरती आज चॅनलला माझ्या 4 वर्ष पूर्ण झाले. म्हणजेच 2020मध्ये 19 सप्टेंबर 2020मध्ये मी चॅनल ओपन केला होता. म्हणजेच मी यूट्यूबवरती आले होते. तर माझी यूट्यूबची जर्नी माझी आणि यूट्यूबची जर्नी तेव्हापासून सुरू झाली. म्हणजेच आज 19 तारीख आहे, 19 सप्टेंबर आहे. तर आज 4 वर्ष पूर्ण झाले आहे माझ्या चॅनलला. आणि माझी यूट्यूबची जर्नी सुरू झाली त्यावेळेस एवढे काही यूट्यूबवरचं मला समजत नव्हतं. व्हिडिओ कसा काढायचा किंवा व्हिडिओ कसा बनवायचा ते देखील काही माहिती नव्हतं. 3 वर्ष तर मी रेसिपीज बनवत होते. यश काही भेटत नव्हते. अचानक एक दिवस असा प्रसंग आला, असं काहीतरी म्हणजे हे झालं. ते आता मी प्रत्यक्षात सांगू शकत नाही. तर मला असं वाटलं की जाऊ द्यात, आपल्याला रेसिपीला यश भेटत नाही तर आपण ब्लॉगिंग स्टार्ट करावं. तर मी ब्लॉग स्टार्ट केले. तर ब्लॉग स्टार्ट केलं. सुरुवातीला म्हणलं तर म्हणजे 4-5 असे व्हिडिओ आहेत, त्यांना चांगलं म्हणजे प्रतिसाद भेटला, व्ह्यू वगैरे गेले, लाईक भेटले. तर मला असं वाटलं की नाही हो ठीक आहे, आता आपण चालू केलं आहे आपण ब्लॉगिंग, तर यश पण भेटत आहे, होईल लवकरच सगळं व्यवस्थित. पण तर एवढं काय त्यात पण यश भेटलं नाही, तरी पण माझे प्रयत्न मी थांबवले नाही. माझे प्रयत्न मी करत गेले. माझे ब्लॉगिंग तर चालू केलेच, पण रेसिपी चॅनल असल्यामुळे मी रेसिपी पण दाखवत होते, ब्लॉगिंग दाखवत होते. आणि असे भरपूर असे 3 वर्षात खूप असे अडथळे आले. 3 वर्षात काही प्रसंग असे वाईट होते कारण साहजिक आहे, घरामध्ये आवडत नव्हते व्हिडिओ बनवणे. पण माझी पहिल्यापासून एक जिद्द होती, मला काहीतरी करायचे आहे, मला माझ्या पायावरती उभे राहायचे आहे. हे पण सुरुवातीपासूनच मला करायचे होते. आणि सांगते तुम्हाला, जेव्हा चॅनल ओपन केला तेव्हा हे सर्व माहीत नव्हतं की यूट्यूबवरती आल्यावरती पैसे भेटतात किंवा चॅनल मॉनिटर होतो किंवा चॅनलचेही हे सर्व आहे, वॉच टाईम किंवा सबस्क्रायबर, हे काही माहीत नव्हतं. फक्त ओपन केला आणि मुलांनी, ते पण माझ्या मुलाने मला चॅनल खोलून दिला. चॅनल चॅनल खोलल्यापासून ते हळूहळू माहिती पडत गेलं की यूट्यूबवरती आलं होती हे सर्व म्हणजे सिस्टम आहेत किंवा प्रोसेस असती. नंतर मग हळूहळू सर्व मी तसं करत गेले. आणि चॅनल खोलण्याच्या मागचा ताईंनो हेतू हा होता की त्यावेळेस लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन म्हणजे थोडंसं कमी झालं होतं. 2020मध्ये थोडंसं कमी झालं होतं. कमी झालं होतं. मला हे चॅनल माझ्या मुलाने खोलून दिलेलं. त्यावेळेस मी थोडीशी टेन्शनमध्ये होते. तर माझा मुलगा मला म्हणाला, मम्मी तू टेन्शन घेऊ नको, मी तुला यूट्यूबवरती चॅनल खोलून देतो, तू रेसिपी बनव. आणि त्यापेक्षा जास्त मला आवडही होती. त्याला माहिती आहे मम्मीला रेसिपी वगैरे बनवायला आवडतात, तर त्याने मला तो पर्याय दिला. तर मी बोलले ठीक आहे, तू ओपन करून दे, मी बनवते रेसिपी. पण मला काही माहिती नाही मोबाईलचं किंवा म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ कसा अपलोड करायचा किंवा कसं बनवायचा किंवा काय करायचं. तर तो बोलला, तू फक्त रेसिपी बनवता वेळेस व्हिडिओ शूट कर किंवा मला सांग, मी व्हिडिओ बनवून आणि मग तू मला दे, मी एडिटिंग वगैरे करून सर्व काय करून मी अपलोड करत जाईन. म्हणजे ठीक आहे. तर 1 वर्ष तरी सर्व त्याने सांभाळलं. हळूहळू मला पण शिकवलं. मग एडिटिंग करणं, कट करणं किंवा आवाज देणं, व्हॉइस ओव्हर वगैरे देणं, सर्व त्यांनी मला शिकवलं. आत्ता परफेक्ट मला सर्व काही यूट्यूबचं एडिटिंगपासून ते व्हॉइस ओव्हर देण्यापर्यंत सर्व काही येतं. आणि त्यांनी मला प्रत्येक गोष्टीमध्ये यूट्यूबच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये खूप अशी साथ दिली. आणि त्यावेळेस तो फक्त मला असं वाटतं ना 7वीला होता.
म्हणजे 12 वर्षाचा होता त्यावेळेस त्यांनी मला चॅनल ओपन करून दिला. भरपूर असं त्याने मला सपोर्ट केला. आत्ताही यूट्यूबचं काही प्रॉब्लेम असेल, काही अडचणी असेल तर तो सर्व काही बघतो. आणि चॅनलला आज पूर्ण 4 वर्ष झाले आहेत. माझ्या आयुष्यातील मी 4 वर्ष यूट्यूबमध्ये घालवली, पण यश अजूनपर्यंत भेटलं नाही. अजून किती दिवस यूट्यूबवरती राहणार, जर्नी अशीच चालू ठेवणार की बंद करणार की नाही की काय करणार, नक्की काय करणार. एकतर घरात आवडत नाही, दुसरी गोष्ट यश भेटत नाही. म्हणून मी एक मिनटात आहे ना, कारण मी लिहून घेतलं आहे ताईनं सर्व. कसं होतं असं आपल्याला लक्षात येत नाही, मागं पुढं बोलतं, मग मी लिहून घेतलं आहे. त्यामुळे तुम्हाला मी जरा वैध बघून सांगते, तेव्हा थोडं अडकते बघा. एकतर घरात आवडत नाही, दुसरी गोष्ट यश भेटत नाही, म्हणून मी अजून टॉर्चर होते. त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे, अजून काही महिने वाट बघणार, नंतर चॅनल बंद करणार. काही वेळेस काही गोष्टी सहन होत नाहीत. त्याच्यामुळं मी असा निर्णय घेतला आहे की काय करायचं ते आता. मग मी हा छोटासा, आणि हे जुने व्हिडिओ आहेत ताईनं, म्हणले ताईंना जुने व्हिडिओ मी दाखवते की जुने व्हिडिओ मी कसे काढले होते आणि कसे सर्व करत होते. व्यवस्थित फोन पकडायला पण येत नव्हता. आणि तेव्हा ताईनं ओप्पोचा माझ्याकडे 9,000चा फोन होता. तो एक फोन आम्ही त्यावेळेस दीदी 10वीला होती, तर दीदीला पण लागत होता. 10वीला म्हणलं तिचं ऑनलाईन होतं सर्व लॉकडाऊन असल्यामुळं, तर तो फोन तिला लागत होता. त्यांचा फोन खराब झाला होता, त्यांना लागत होता माझा फोन. म्हणजे एका फोनमध्ये आम्ही 5 जणं एक फोन वापरत होतो. आणि त्यावेळेस मी व्हिडिओसुद्धा काढत होते. म्हणजे स्ट्रगल असं खूप केलं आहे मी. एक दिवस अजून व्हिडिओ बनवून ह्याच्यावरती काय स्ट्रगल केलं यूट्यूबवर आल्यापासून किंवा काय, हा थोडक्यात व्हिडिओ बनवला आहे. कारण आपल्या चॅनलला आज 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 19 तारीख आहे, म्हणून मी हा थोडक्यात थोडीशी जर्नी शेअर केलेली आहे माझ्या ताईंसोबत. यूट्यूबची माझी जर्नी मी थोडीशी तुम्हाला सांगितलेली आहे. तर कोणत्या ताईंना हा व्हिडिओ आजचा आवडला नक्की मला ताईंनो कमेंट करून सांगा. माझी जर्नी कशी वाटली. मी थोडक्यात असंच बसले तर मला थोडंसं आज 4 वर्ष पूर्ण पण झालेले आहेत. तर आपण काहीतरी सगळेजण सबस्क्राईबर पूर्ण झाल्यावर व्हिडिओ बनवतात किंवा सेलिब्रेशन करतात. तर मी अजूनपर्यंत एकदाही सबस्क्रायबर पूर्ण झाले ना, 2,000च्या वर सबस्क्रायबर झाले, पण मी अजूनपर्यंत सेलिब्रेशन नाही केलं. तर मला थोडंसं वेगळं करायचं होतं. तर मला असं वाटलं की मी माझे चॅनलला 4 म्हणजे वर्ष पूर्ण झाले ना, तर आज 4 वर्ष पूर्ण झाले तर मी हे सेलिब्रेशन ठेवलेलं आहे. मी संध्याकाळी छोटंसं सेलिब्रेशन पण करणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. तर माझे 4 वर्ष झाले यूट्यूबमध्ये येऊन. हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप म्हणजे असे अडथळे आले व्हिडिओ बनवता वेळेस, व्हिडिओ एडिटिंग करता वेळेस किंवा अपलोड करता वेळेस. म्हणजे भरपूर असे सांगू शकत नाही तुम्हाला मी. आपण एकटं स्ट्रगल करत असतो ना, तेव्हा आपल्याला खूप काही स्ट्रगल करायला लागतो, खूप काही फेस करावा लागतो. पण जेव्हा सोबत असतो ना आपण सगळं, म्हणजे तर थोडंसं जास्त लोड पडत नाही. पण ज्यावेळेस आपण कुठली पण गोष्ट एकटं करत असतो त्यावेळेस थोडासा प्रत्येक गोष्टीचा लोड जास्त पडत असतो, टेन्शन जास्त येत असतं. तर असं, आणि खूप छान अशा तेव्हा पण रेसिपी बनवल्या होत्या, पण रेसिपींना रिस्पॉन्स आला नाही म्हणून मी ब्लॉग चालू केला. तर ब्लॉगलाही रिस्पॉन्स आहे, कधी असतो कधी नसतो. पण आपला चॅनल अजूनपर्यंत मॉनिटायझर नाही झालेला. मला काहीच म्हणजे वाटत नाही, एवढं काय वाटत नाही की काय म्हणते मी 4 वर्ष झाले चॅनल मॉनिटायझर नाही झाला आहे किंवा काय वाटत नाही. सांगते तर मला काहीच वाटत नाही ताई. मी काहीच आपल्या हातात काही नाही आहे. आपले जसे व्हिडिओ व्हायरल होतील तसंच आपल्याला यश भेटणार आहे. तर माझे व्हिडिओ अजूनपर्यंत यूट्यूबवाल्यांनी व्हायरल केलेले नाही मला असं वाटतं, तेव्हा मला यश भेटत नाही. पण तेही माझी परीक्षा घेत असतील की किती दिवस ही व्हिडिओ टाकते की किती दिवस यूट्यूबवरती टिकून राहते, त्यासाठीच. पण असं जोपर्यंत माझी सहनशीलता आहे तोपर्यंत मी करणार. आणि आता काहीशे महिने राहिले नंतर मी व्हिडिओ बंद करणार टाईमने. असं काहीशा गोष्टी आहेत त्या प्रत्यक्षात हे करता येत नाही. ठीक आहे,
तर ही साखरेची चपाती बनवली होती बघा, व्हिडिओवरची पहिली रेसिपी होती, म्हणजे गोड अशी पहिली रेसिपी होती. ती साखरेची चपाती बनवली होती. तर कॅमेरा मी इथं ठेवला, त्याचा छोटा स्टँड होता 10वाला, जो 10 का 15 रुपयाला त्यावेळेस 4 वर्षापूर्वी मी घेतलेला. त्याच्यावरतीच मी 3 वर्ष काम चालवलं ताईनं. 3 ते 3.5 वर्ष मी त्याच्यावरतीच काम चालवलं ना. आत्ता मी जस्ट 6 महिन्यापूर्वीच एक सेल्फी स्टँड घेतलेला. त्याच्यानंतर मी म्हणजे ब्लॉग जेव्हा चालू केले मी, तेव्हाच मी सेल्फी स्टँड घेतला. 3.5 वर्ष तर छोट्या 10 ते 15 रुपयाच्या स्टँडवरतीच मी व्हिडिओ बनवले. जेव्हा मी ब्लॉगिंग चालू केलं तेव्हा सेल्फी स्टँड घेतला, तो पण 145 रुपयाचा ऑनलाईन मागवला, पण तो तुटला. थोडं लवकरच पडला तो, म्हणून तो तुटला. त्याच्यामुळे मला मोठा स्टँड घ्यावा लागला, मोठा म्हणजे ट्रायपॉड घ्यावा लागला. तर मी आत्ता जस्ट मला असं वाटतं 3 किंवा 4 महिने झाले मोठा ट्रायपॉड घेतलेला आहे. कारण ब्लॉगिंगसाठी बघा, ब्लॉगिंग आपल्याला व्यवस्थित करता येत नाही आणि सेल्फी स्टँड पण तुटला होता. तर मी सेल्फी स्टँडनेच ब्लॉगिंग करत होते, कुठं पण ठेवून असा डब्यावर वगैरे. पण असो, आणि जर्नी तुम्हाला सांगितलेली आहे माझी. 4 वर्ष पूर्ण झाले. 4 वर्ष जर्नीमध्ये काय काय कसं ते थोडक्यात सांगितलं आहे, एवढं काय डिटेलमध्ये सांगितलेलं नाही. आणि पहिला माझा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा चॅनलवरती, कांद्याच्या भाजीचा व्हिडिओ बनवला होता. तर ह्याच्या अगोदर पण तुम्ही म्हणता ना की ताई व्हिडिओ बनवला, तर काय म्हणजे स्पेशल असं काय नव्हतं बनवलं, किंवा स्पेशल असं तू काय बोललीच नाही ते त्या व्हिडिओमध्ये. तर कसं झालं ना ताईनं, मी अगोदर पण म्हणजे 15 दिवस अगोदर, म्हणजे सप्टेंबर महिना होता, सप्टेंबरमध्ये चॅनल ओपन केला. त्याच्या अगोदर ऑगस्टमध्ये चॅनल ओपन केला होता, 15 ते 20 दिवस अगोदर. पण झालं 12 ऑगस्टला. पण झालं असं की ना, फोनचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळं मला फोनचं थोडंसं हेच करायला लागलं, काय बोलतात ते, सगळं डिलीट करावं लागलं. तर माझी ID होती जी गुगलवरची, ती गुगलवरची काय बोलतात ते मला एवढं लक्षात नाही, ते मला माहिती नव्हतं काय, ती ID मला माहिती नव्हती. त्याच्यामुळं मला ना, मग माझा यूट्यूब चॅनल गेला. यूट्यूब चॅनल मला ओपन करता आला नाही मग याच्यावरून. मग त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम झाला. मग मी दुसऱ्या महिन्यामध्ये जेव्हा फोन बनवून आणला तेव्हा मी नवीन यूट्यूब चॅनल खोलला. तर त्याच्यावरती पण चांगला म्हणजे रिस्पॉन्स होते, रेसिपी वगैरे त्याच्यावरती छान अशा टाकल्या होत्या. 15 ते 20 दिवस तिथे पण व्हिडिओ बनवले होते मी, 15-20 दिवस असे काहीतरी. तर असो, मग लगेच मी हा दुसरा चॅनल खोलला. फोन बनवून आणल्यावरती ID ती भेटली नाही, मला ID माहिती नव्हती. IDच बोलतात ना अरे त्याला, ID माहिती नव्हती. त्याच्यामुळं कारण सगळं ना सॉफ्टवेअर मारलं होतं, त्याच्यामुळे ती ID पण गेली आणि मला IDचं हे माहीत नव्हतं काय असतं ते. तर असं होतं. इथे बघू शकता पहिल्याचे व्हिडिओ ताईनं खूप म्हणजे खूप असे, आणि फोन पण ना ताईनं तो एवढा काय बरोबर नव्हता. एक म्हणजे मला फोन कधी भेटत होता, दीदीचा अभ्यास तेव्हा ऑनलाईन होता सर्व 10वीला. त्याच्यामुळे तिचा अभ्यास, तिचा कॉलेजचा अभ्यास किंवा तिचा क्लासचा अभ्यास, आर्याचं सुद्धा ऑनलाईन शाळा होती, तर आर्याचा अभ्यास किंवा त्यांना लागायचा, मला लागायचा, यश घ्यायचं, म्हणजे 5 जणांनी आम्ही तो फोन वापरून, मग जेव्हा केव्हा मला भेटायचा वाट बघायचे मी. आता ही रेसिपीचं सगळं काढून ठेवले. आता मला कोणीतरी येईन तर कोणी पण आलं का फोन घेऊन मग त्यांच्याकडनं घ्यायचे. प्रत्येकाकडं टायमाने जसं ज्याला लागेल तसं फोन भेटत होता त्यावेळेस. तर एका फोनवरती सर्वांनी 5 जणांनी वापरूनसुद्धा मी व्हिडिओ बनवून एडिटिंग करून अपलोड करत होतो आम्ही. म्हणजे एडिटिंग तर आधीच करत होतो त्यावेळेस. मला आत्ता 1 वर्ष झालं एडिटिंग वगैरे करायला येत आहे. तर मग मी एकच रेसिपी वगैरे दाखवायचे, कारण की 5 ते 7 मिनटं, जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटं फोन भेटायचा हातात. आणि रात्री भेटायचा, म्हणजे 12 वाजता भेटायचा. मुलांचा अभ्यास हे ते त्यांचं घेऊन झालं मग मला 11:30 पावणे 12ला भेटायचा. आणि मग आपण किती वेळ घेणार ना टाईम, ते पण बघायसाठी. मग मी बघायची थोडंसं अर्धा-1 तास. नंतर फोन, मग सकाळी परत गडबड मुलांच्या डब्यांची हे ते. घरात जरी होते तरी डब्यांची नाही, घरात जरी होते तरी प्रत्येकाचं खाणं पिणं नाश्ता घरातले कामं. आणि त्यावेळेस तर लॉकडाऊनमध्ये सर्व घरीच होते, त्याच्यामुळे जास्तच आपण बिझी झालो होतो खाणं पिणं कामं वगैरे याच्यामध्ये. तर आणि फोन तर भेटतच नव्हता सहसा, त्याच्यामुळं ना व्हिडिओ वगैरे पण काढायला जमत नव्हते. मग नंतर 6 महिन्यांनी त्यांचा फोन, म्हणजे त्यांनी नवीन घेतला. तर त्यांनी नवीन घेतला त्याच्यानंतर मग 3 महिन्यांनी त्यांनी नवीन घेतला फोन. मग त्याच्यानंतर मग मला सेपरेट भेटला फोन. पण तरी पण माझा फोनच मुलं यूज करत होते. त्यांनी त्यांचा घेतला फोन, पण माझा फोन दीदीला लागत होता ऑनलाईन असल्यामुळं. दीदीला, आर्यला, यशला आणि मला. पण मला थोडा जास्त भेटायला लागला.
त्या लोकांचं फक्त कामापुरतंच. नंतर मग जास्तीत जास्त वेळ माझ्याकडे फोन राहायला लागला. तर असं, तर हे बघू शकता हात. आणि पहिले ना ताईनं मला समजत नव्हतं. मी म्हणजे शॉर्टमध्ये जसे व्हिडिओ काढतात ना तसा मी व्हिडिओ काढायचे उभा धरून. नंतर आत्ता 1-1.5 वर्ष झालं मग मी आडवा धरून काढायला लागले. की मोठा व्हिडिओ म्हटलं तर आडवा फोन धरायचा, ही एक चुकी तुम्ही करू नका. मोठा व्हिडिओ म्हटलं तर आपल्याला फोन आडवा धरायला लागतो आणि शॉर्ट व्हिडिओ म्हटलं तर आपल्याला फोन उभा धरायला लागतो. ही एक माझ्याकडनं चूक झाली होती. तर असो, तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडलं तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमचं मत मला कळवा आणि तुमच्या कमेंटही मला करून सांगा की तुम्हाला मी बोलले की कसं वाटले तुम्हाला आजचा व्हिडिओ. कमेंट नक्की आल्या पाहिजे ताईंना. लाईक नाही केलं तरी चालेल पण कमेंट नक्की करा. चला तर असंच तुम्ही बघत राहा, पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा. मी इथं